नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। अखेर CAA कायदा देशात लागू। लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी घोषणा आणि नियमावलीसुद्धा जाहीर केली आहे। या संदर्भात सविस्तर असा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA 2019 लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे। त्यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या गैरमुस्लिम नागरिकांना या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे। संसदेत डिसेंबर 2019मध्ये CAA मंजूर झाल्यावरही नियमावली तयार न झाल्याने तो लागू होऊ शकला नव्हता। आता सिटीजन अमेंडमेंट्स रूल्स 2024 या नव्या नियमाद्वारे पात्र स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल। यासाठी इच्छुक व्यक्तीने ऑनलाईन अर्ज दाखल करायचा असून त्यासाठी वेब पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे। अर्जदाराकडे कागदपत्र मागण्यात येणार नाहीत हे देखील यावरून स्पष्ट केलेले आहे। पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान इथून भारतात 31 डिसेंबर 2014 पूर्वी स्थलांतरित झालेल्या गैरमुस्लिम नागरिकांनी CAA कायद्यातील तरतुदीनुसार भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केल्यास त्यांच्याकडे कोणत्याही कागदपत्राची मागणी करण्यात येणार नाही। या कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक निदर्शनामध्ये तसेच निदर्शकावर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईत जवळपास 100पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता। यामध्ये बघा, आणखी 9 राज्यांना दिले जाणार आहे नागरिकत्व मंजुरीचे विशेष अधिकार। नागरिकत्व कायदा 1955च्या अंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमधून भारतात स्थलांतरित झालेल्या शीख, बौद्ध, पारशी, जैन, हिंदू, ख्रिश्चनांना नागरिकत्व देण्याचे अधिकार देशातील 9 राज्यातील 30 जिल्हाधिकारी व गृहसचिवांना देण्यात आले होते। महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली ही ती 9 राज्ये आहेत। या राज्यांना वरील लोकांसाठी नागरिकत्व देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। या संदर्भात आणखी काही नेत्याचे वक्तव्य बघा। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः पश्चिम बंगाल व आसाममध्ये ध्रुवीकरण घडवण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे नियम अधिसूचित केले आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी CAA या कायद्याच्या संदर्भात वक्तव्य केले आहे। त्यानंतर बघा, CAA कायद्याची अंमलबजावणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वचनपूर्ती केली आहे। पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांना राज्यघटनाकारांनी दिलेले वचनही पूर्ण केले आहे, असे गृहमंत्री अमित शहानी या संदर्भात बोलताना आपले मत व्यक्त केलेले आहे। तर असदुद्दीन ओवैसी यांचे मत घ्या। हा कायदा विभाजन घडविणारा आहे। देशात ध्रुवीकरण घडवण्यासाठी ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असं अध्यक्ष MIMचं म्हणणं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटते तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। नमस्कार।